उत्सव साजरे करावे. 3 मंगलाचरण एकत्रित आली. या तिन्ही मंगलाचरणाचा विचार करा. हा श्लोक फार गोड आहे, फार छान भाव याच्यातून ज्ञानोबारायांनी व्यक्त केले. यत् अक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम. असे कोण आहेत? श्रीमन निवृत्ती नाथ. कुणाला म्हणतात? इति ख्यातम. त्या दैवताचा आम्ही आश्रय करतो. ब्रह्मवाचक पदाने सद्गुरूचं वर्णन करणं ही भारतीय संस्कृतीची विशेषता आहे. कारण भारतीय संस्कृतीमध्ये देव आणि गुरु यांच्यात विभाग केला जात नाही. आपण नेहमी म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु साक्षात परम ब्रह्म म्हणतो आपण, गुरुला परब्रह्म म्हणतो आपण. त्याचे अनेक प्रमाण आहेत. ज्ञानोबारायांनी तर पुष्कळ त्याचा विचार केलाय. पण ब्रह्मवाचक पदाने गुरुचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं. ब्रह्मवाचक पदानं सगुणाचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं. त्यामुळे या श्लोकाचा अर्धा भाग हा निर्गुण निराकाराचं निर्वचन करणार आहे आणि उरलेला अर्धा भाग उत्तरार्ध या श्लोकाचा सगुण साकाराचं निर्वचन करणार आहे. लक्षात घ्या, अक्षर अनाख्येय आनंद अज केवल निर्गुणाचं निर्वचन आहे. श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रय सगुणाचं वर्णन. कारण आपल्याकडे असं आहे, संप्रदायात म्हणा संत वाङ्मयामध्ये सगुण आणि निर्गुण या 2 संकल्पनांमध्ये भेद मानला नाही. मग या 2 संकल्पना 2 का मानायच्या जर भेद नाही तर? त्याचं एकच कारण आहे, सगुण आणि निर्गुणामध्ये काय भेद आहे? काही भेद नाही. ज्ञानोबारांनी स्वतःनीच हा प्रश्न उत्पन्न केला आणि देवाला विचारलंय, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? देवा सांगा बरं, तुम्हाला आम्ही सगुण म्हणावं की निर्गुण म्हणावं? पण देवालाही उत्तर देता आलं नाही म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलं, सगुण निर्गुण एक गोविंद रे. ज्ञानोबारांनीच त्यांना सांगून टाकलं, अरे सगुण आणि निर्गुण एकच गोविंद आहे, एकच परमात्मा आहे. तो सगुण साकार झाला म्हणजे त्याच्यामध्ये काही फार मोठा बदल झाला आणि निर्गुण निराकार राहिला म्हणजे तो फार उच्च दर्जाचा झाला, असं संत वाङ्मय आपल्याला शिकवत नाही. आपल्या दृष्टीने, तत्वज्ञानाच्या दृष्टीने निर्गुण निराकाराला जेवढं महत्व आहे तेवढंच सगुण साकाराला आहे. का? कारण सगुण साकाराचं वर्णन सुद्धा निर्गुणवाचक पदाने होतच ना. निर्गुणवाचक पदाने होतं. आपण जगद्गुरु शंकराचार्यांची स्तोत्र जर पाहिली तर त्या स्तोत्रामध्ये केलेली वर्णन ही सगुणाची आहेत. पण शब्द बघा, सत्यम ज्ञानम अनंतम हे शब्द वापरले की नाही? नित्यमनाकाशम परमाकाशम हे गोविंदाष्टकाची सुरुवात बघा आपण आचार्यांनी केलेली आहे. हे सत्यम ज्ञानम अनंतम हे कुणाला वाचक आहेत? कुणाचे? अरे हे परब्रह्माचं स्वरूप लक्षण म्हणून सांगितलं जातं वेदांतामध्ये. ते त्यांनी गोविंदाकडे म्हणजे भगवान श्रीकृष्णाकडे लावून दिले. कोण म्हणतं? ज्ञान तुकोबाराय म्हणतात का सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावधरी आहे. तुकोबारायांचे शब्द आहेत. सगुण आणि निर्गुण काही वेगळं आहे का? नाही ना, एकच आहे. त्याच परमात्म्याला जो वर्णन करताना एकीकडे आचार्य म्हणतात की हा परमात्मा कोण आहे? हा परब्रह्म लिंग आहे. पण तो कोण आहे? भजे पांडुरंग आहे का नाही? महायोग पीठे तटे भीमरच्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रई. आता वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रई काय लावतात? हे कुठं लावतात? समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. हे परब्रह्मलिंग, लिंग शब्दाचा अर्थ काय होतो? लिंग शब्दाचा अर्थ काय होतो? आकाशस्थ लिंगात असं सूत्र ब्रह्मसूत्रामध्ये येतं. आकाशस्थ लिंगात इथला लिंग शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो? लिंग म्हणजे आपण शंकराचं लिंग तयार करतो ते नाही आहे. इथला लिंग शब्द काय होतं? आकाश परब्रह्म आहे. कशावरून? तशी लिंग सापडतात म्हणून. लक्षण या अर्थाने, सामान्य बोलायचं झालं तर लक्षण या अर्थाने घ्या. सामान्यत्वानं बोलायचं झालं. वेदांतामध्ये नियम काय आहे? लक्षण ऐक्याने लक्षैक्य सिद्ध होत असतं आणि लक्षण भेदाने लक्ष भेदाचा विचार करावा लागत असतो. हा नियम आहे. आकाशस्थ लिंगात
प्रतीक म्हणा. परब्रह्म लिंगम भजे अरे परब्रह्मच पांडुरंगाच्या रूपानं प्रकट झालं, परब्रह्माचं प्रतीक म्हणा, बिघडत नाही. पण प्रतीक मानणं हे आपण लौकिक अर्थाने मानतो तसं मानायचं नाहीये. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचं वर्णन केलं. या वर्णनामध्ये वापरलेले शब्द निर्गुण निराकाराचे वाचक आहेत. आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निजध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. हे सगळं आपल्याला भीमातिरी विठ्ठल रूपामध्ये दिसतं. कोण आहे तो विठ्ठल रूप? आनंद, अद्वय, नित्य, निरामय सगळंच आहे ना. योग्यांचं निजध्येय, योग्यांचं निजध्येय काय आहे? निर्गुण निराकार परमात्मा. योगी सगुण साकार मानत नाही. योग दर्शनामध्ये सगुण साकार मानला नाही. ईश्वर जरी मानला तरी तो ईश्वर बाह्य साह्यभूत आहे. ते काही स्वरूप म्हणून मानलं नाही योगशास्त्रामध्ये, स्वतंत्र मुद्दा. परंतु मी काय आपल्याला हे सांगतो, लक्षात घ्या. निर्गुण वाचक पदानं सगुणाचं वर्णन जर होत असेल आणि ते सिद्ध होत असेल तर सगुण आणि निर्गुणामध्ये भेद करता येत नाही. निर्गुण म्हणजे फार मोठा आणि सगुण म्हणजे खाली आलेला असं होत नाही. त्याच्या ठिकाणी शबलत्व आलं असं आपल्याला सगुण निर्गुणाच्या चिंतनात करता येत. हा, ब्रह्म आणि ईश्वर याच्यामध्ये तुम्ही भेद करा. शबलत्व तिथे लावा ईश्वराला. आता हे सगळे तापच आहे. हे काय करावं, काय इलाज नाही, हे अवघडच आहे. त्याला मी तरी काय करू? ते माया विशिष्ट चैतन्य ईश्वर होतो ना. माया विशिष्ट आहे चैतन्यच, पण माया विशिष्टत्व आहे ना त्याच्या ठिकाणी. माया नावाची, साभास माया नावाची उपाधी घेतली की तो ईश्वर झाला. साभास अंतःकरण नावाची उपाधी घेतली की जीव झाला. निराभास नामरूप ही उपाधी घेतली की जड झाला. असं आहे ना, एकच परमात्मा आहे तो. पण माया विशिष्ट चैतन्याला ईश्वर म्हणा. शबलत्व आलं, मान्य आहे, मान्य आहे. पण तो ईश्वर म्हणजे पांडुरंग आहे का? मान्य नाही, मान्य नाही. याच्याकरता अनुभवामृताचं पहिलं प्रकरण फार महत्वाचं आहे. शिवशक्ती समावेश फार महत्वाचं आहे. मला आता म्हणून मी या विचारात जास्त अडकत नाही. पण निर्गुणातून सगुण झाला म्हणजे काय बदल झाला? ज्ञानोबारांनी 4थ्या अध्यायामध्ये परमात्म्याच्या अवताराचं चिंतन भगवंतांनी केलं की नाही. कधी मी अवतार घेतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हटलं ना. आता युगे युगे संभव मी अवतार घेतो. भगवंताने सांगितलं. अवतार घेतो म्हणजे काय करतो? अवतार शब्दाचा अर्थ काय? अवतार घेतो म्हणजे वरून खाली येतो. वरून खाली येतो म्हणजे ह्याच्यापूर्वी खाली नव्हता काय तो? तो कुठं वरून खाली आला म्हणजे काय? वरच्या माळ्यावरून खाली आला, वरच्या मजल्यावरून 4 पायऱ्या उतरून खाली आला. काय झालं काय वरून खाली आला म्हणजे? अवतरती असा शब्द वापरतो आपण. म्हणजे काय होतं? काय? काही होत नसतं. मूर्तीचे निमेळे मूर्तची होऊनी खेळे परी अमूर्तपण न मिळे दादुलयाची. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी हा खुलासा करून दिला ना आपल्याला. त्यांनी 2 हात घेऊ दे, तो 4 हाताचा होऊ दे, तो 8 हाताचा होऊ दे, त्याच्या स्वरूपाला धक्का लागला का हे सांगा. काही धक्का लागला नाही. मूर्तीचे निमेळे मूर्तची होऊनी खेळे, अमूर्तपण न मिळे, त्याच्या अमूर्ततेला धक्काच लागत नाही. न मिळे दादुलयाचे, दादुलयाचे अमूर्तपण न मिळले. तो अमूर्त तसाच आहे. अमूर्तत्वाला मग फरक काय? आचार्यांनी भाष्यामध्ये, ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये एके ठिकाणी याचा खुलासा करताना फार गोड खुलासा आहे. त्याने असं म्हटलं, निर्गुणातून सगुण होणं म्हणजे काही नसतं. निर्गुण असणं म्हणजे डोळ्याला न दिसणं, सगुण होणं म्हणजे डोळ्याला दिसणं, एवढंच आहे. बाकी काही फरक नाही, काहीच फरक नाही. जो इंद्रिय ग्रहण करू न शकण्याच्या भूमिकेमध्ये होता त्याला आता इंद्रिय ग्रहण करू शकतात. जो अवांग मनस गोचर होता तो वांग मनस गोचर झाला. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं त्याच्या बाबतीत होतं. कोण होता तो? मन वाचातीत तुझे हे स्वरूप होतं, पण म्हणून या माप भक्ती केले म्हणून तो सगुण झाला. भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. तुकोबाराय बोलूनच दाखवतो. म्हणून
निर्गुणवाचक पदाने जर सगुणाचं चिंतन करता येत असेल तर सगुण आणि निर्गुणामध्ये अभेद बघितला जातो. याच्या मागे सूत्र एवढंच आहे, लक्षण ऐक्याने लक्षैक्य आणि लक्षण भेदाने लक्ष भेदाचा विचार. एवढंच सूत्र त्याच्या मागे आपल्याला ठेवता येतं. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी ज्या पदानं ही वर्णन केली आहे, याच्यामध्ये परब्रह्माचंही वर्णन आहे, याच्यामध्ये सगुणाचंही वर्णन आहे, याच्यामध्ये सद्गुरूंचंही वर्णन आहे. ही तिन्ही वर्णनं त्याच्यामध्ये आली. काय शब्द वापरले, कसे शब्द वापरले? यत् अक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम शब्द आले. पाठभेद आहे काही, सोडून द्या, त्यावेळेला त्याचा विचार करू, फार फरक पडत नाही पाठभेदा. यत् अक्षरम, जे अक्षर आहे, अनाख्येय आहे, आनंद रूप आहे, अज आहे, केवल आहे, अशा श्रीमन निवृत्ती नाथ या नावानं ख्यात असणाऱ्या दैवताचा आम्ही आश्रय करतो. हे मंगलाचरण सरळ श्लोकाचा अर्थ असा आहे. आता जे अक्षर आहे म्हणजे काय आहे? आता काल बोलल्याप्रमाणे अक्षर, अनाख्येय, आनंद, अज, केवल या पदाचा विस्तार म्हणजे पुढचा अनुभवामृत ग्रंथ, दुसरं काहीच नाही. आणि याच्या करता आपल्याला काय लागणार आहे तर ती शांकरी विद्या लागणार आहे. त्याचा अनुवाद म्हणजे अनुभवामृत आहे. त्या शांकरी विद्येतून आम्हाला काय कळणार आहे तर या सगळ्याचा अभेद एक परब्रह्म आहे हे कळणार आहे. पुढे अनुभवामृतात त्याचा विस्तार. 5 विचार आहेत आणि 5 विचाराचा विस्तार म्हणजे अनुभवामृत आहे. आणि ते 5 विचार कोणते तर हे पहिले 5 श्लोक आहेत. याच्यातला पहिला श्लोक हा आहे जे अक्षर आहे. अक्षर शब्दाचा अर्थ एक एक पदाचं थोडं थोडं विवरण करतो अगदी थोडक्यामध्ये. वास्तविक याचा विचार खूप व्यापक आहे, खूप मोठा आहे. अक्षर असा शब्द वापरला. अक्षर म्हणजे काय? न क्षरणार. न क्षरणार म्हणजे काय? 8व्या अध्यायाची सुरुवात, 8व्या अध्यायाचा प्रारंभ, भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाचा प्रारंभ अर्जुनाच्या एका प्रश्नाने होतो. अर्जुन देवाला असं विचारतो, किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम. पुढचं जाऊ द्या. अर्जुनाने विचारलं किम तत् ब्रह्म. अर्जुन विचारतो देवा हे ब्रह्म ब्रह्म काय आहे? आणि भगवंताने त्याला उत्तर दिलं, अक्षरम परमम ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? जे अक्षर आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. आता त्या अक्षर पदाचा अर्थ करताना काय करायचा? गळक्या देहामध्ये जे पूर्ण सामावलेलं आहे पण जे कधीही गळत नाही त्याला अक्षर म्हणतात असं ज्ञानोबारायांनी म्हटलं. अक्षर शब्दाचा अर्थ देह गळकाच आहे ना. या गळक्या देहामध्ये न सरणार न गळणार जे आहे त्याला अक्षर असं म्हणतात. अक्षर शब्दाचा बोलू पुढे आपण, परंतु ज्ञानोबारायांनी केले. अक्षर म्हणजे काय? न क्षरणार, न क्षरणार, नष्ट न होणार, जे कधीच नष्ट होत नाही म्हणजे जे नित्य आहे. हा एक अर्थ झाला. अक्षर म्हणजे नित्य. अक्षर आपण शब्द कसा वापरतो आपण बघा. अक्षर म्हणजे संपणार आणि जे संपत नाही ते अक्षर आहे. अक्षर आहे म्हणजे नित्य आहे. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. दुसऱ्या अध्यायामध्ये जो विचार आला त्याच अर्थानं याच अर्थाची श्रुती सुद्धा आपल्याला दिसते. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे श्रुतीमध्ये या. अक्षर म्हणजे नित्य, नित्य. आणि जसा आता नित्य आहे म्हणजे काय आहे म्हणून या समजण्याकरता थोडं वेगळं करावं लागतं. मग अनित्य काय आहे? नित्य कळायचं आहे ना, मग नित्य आपल्याला कळत नाही. मग काय करा? अनित्य ओळखून घ्या. काय असतं तात्विक विचारांच्या बाबतीमध्ये काही संकल्पना ज्या ब्रह्मवाचक आहेत या संकल्पनांचे अर्थ शब्दाच्या मर्यादेत बसवता येत नाही. येत नाही. काही अर्थ असे असतात, काही शब्द असे असतात की त्याचं विवरण आपल्याला शब्दाच्या माध्यमातून करता येत नाही. सोपं उदाहरण द्यायचं झालं तर साखर कशी लागते? गोड लागते. याच्यात काही मतभेद नसावेत.
साखर गोड लागते. पण गोड म्हणजे काय तर हे सांगता येत नाही. ते सांगता येत नाही याच्याकरता पुढचा शब्द आलाय अनाख्येयता. पुढे आलीच आहे, त्याचा विचार पुढे आहे. पण आपल्याला काय करावं लागतं की त्या शब्दाचा अर्थ जर कळत नसेल, परब्रह्म तत्वापर्यंत त्या शब्दाच्या माध्यमातून पोचता येत नसेल, तर त्याच्याकरता त्या शब्दाचं चिंतन करताना जे श्रुती नेती नेती म्हणून सांगते त्या रूपाने चिंतन करावं लागतं. अतद व्यावृत्तीपूर्वक लक्षण, हे जी पदं आली आहेत ना, ती सगळी जी पदं आली आहेत ना, कोणती? अक्षर, अनाख्येय, आनंद, अज, केवल, हे परब्रह्माचं लक्षण आहे. जे केवल आहे ते परब्रह्म आहे, जे अज आहे ते परब्रह्म आहे, जे अक्षर आहे ते परब्रह्म आहे, जे अनाख्येय आहे ते परब्रह्म आहे. ही लक्षण आहे. पण लक्षणाचा विचार करताना स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण या रूपाने जसा विचार केला जातो तसा आणखीन एक प्रकार आहे, त्याला अतद व्यावृत्ती लक्षण असं म्हणतात. अतद व्यावृत्ती लक्षण जगद्गुरु शंकराचार्यांनी केनोपनिषदाच्या सुरुवातीला आपल्याला या लक्षणाचा विचार सांगितला. त्याच्याकरता त्यांनी अमनुष्य प्रतिषेध न्याय असं भाष्यामध्ये सांगितलं. त्याला अमनुष्य प्रतिषेध न्याय असं म्हणतात. अमनुष्य प्रतिषेध म्हणजे काय त्याच्याकरता एक गोष्ट सांगितली उपनिषदात, भाष्यात. एक माणूस आहे, त्या माणसाकडून काहीतरी चुकलं काम करता. तर आपणही असं बोलतो व्यवहारामध्ये, एखादा मनुष्य आहे, मुलगा आहे आपला, काही चुकला, माणूस काय माणूस आहेस का गाढव आहेस असं म्हणतो की नाही आपण? म्हणतो. त्याने त्या नोकराला सांगितलं, काय माणूस आहेस का रे तू? काय तुझं वागणं, काय तुझं बोलणं, माणूस आहेस? मला वाटतं तू माणूस नाहीच आहेस. त्या वेड्याला ते खरं वाटलं आणि मग तो तिथनं बाहेर पडला आणि प्रत्येकाला विचारायला लागला, का हो मी माणूस आहे का? मी माणूस नाहीये का? मी माणूस आहे का? मी माणूस नाहीये का? हे त्याचं विचारणं सुरू झालं. लोक काय बोलणार? लोकांना कळेना. त्याला असं वाटलं की आपण कुणातरी शहाण्याला विचारावं, म्हणून एका ज्ञानसंपन्न माणसाकडे गेला आणि त्याने त्याला विचारलं, काओ मी माणूस आहे काओ? असं विचारल्यानंतर त्याने हो किंवा नाही म्हणून म्हणावं की नाही. त्याने त्याला पुन्हा विचारलं, मग तू पशु आहेस का? तो म्हणाला नाही. मग पशु जर नाहीस तर दुसरा कोण आहेस? तो म्हणला माणूस आहे. मग झालं की. अमनुष्यत्वाचा प्रतिषेध केला जातो. मनुष्यत्व त्याचा निषेध करणारा अमनुष्य असा शब्द, म्हणजे मनुष्यत्वाचा बाध ज्या शब्दामध्ये होतो तो अमनुष्यत्व, आणि त्या अमनुष्यत्वाचा प्रतिषेध जिथे होतो म्हणजे जिथं पुन्हा मनुष्यत्व सिद्ध होतं, असा अमनुष्य प्रतिषेध न्याय भाष्यामध्ये आलाय. असा अमनुष्य प्रतिषेध न्याय सांगून आचार्यांनी अतद व्यावृत्ती लक्षणाची सिद्धी केली. ते अतद व्यावृत्ती लक्षण काय असतं? मग हे असं आहे का तर तसं नाही, असं आहे का तर तसं नाही, असं आहे का तर तसं नाही, यालाच आपण न इति न इति न इति श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती, तुकोबारांनी म्हटल्याप्रमाणे. श्रुती न इति न इति म्हणून जे परमात्म्याचं वर्णन करतात ते अतद व्यावृत्ती लक्षणाने केलेलं वर्णन आहे. ज्ञानोबारांनी अक्षर, अनाख्येय, आनंद, अज, केवल हे शब्द वापरलेत. याच्यामध्ये अनाख्येयता अतद व्यावृत्ती लक्षण आहे. अक्षर असं म्हणणं काय? अतद हे कसं होतं, सिद्ध होतं बघा ना आपण. हे नित्य आहे. अक्षर आहे म्हणजे काय? क्षरणार नाही. क्षरणार नाही म्हणजे अक्षर आहे. आता हे अक्षर शब्द आपण कोणत्या अर्थाने वापर? तुमचं अक्षर फार चांगलं आहे हो. बघा ना, मी साधच बोलतो, अगदीच साधं, समान अर्थाने बोलतो. कसं होतं, मनुष्य शब्द बोलतो आणि कुणीतरी तो शब्द लिहून घेतो. बोललेला शब्द आकाशामध्ये विरून जातो, कारण तो आकाशाचा गुण आहे.
शब्द गुणकम आकाशम. न्यायशास्त्राने आपल्याला काय सांगितलं? शब्द हा आकाशाचा गुण आहे. शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा, हे ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितलं. शब्द हा आकाशाचा गुण आहे. त्यामुळे शब्द उच्चारला गेला की तो ऐकला जातो. कुणाकडून ऐकला जातो? कानाकडून ऐकला जातो. कारण कान ही आकाशापासूनच निर्माण झालेलं इंद्रिय आहे. त्यामुळे कानाकडून तो ऐकला जातो. ऐकला गेला, शब्दाचा उच्चार झाला की शब्द संपला. शब्दाला पकडून नाही ठेवता येत. आता तो शब्द पुन्हा ऐकता येणार नाही. ऐकलेल्या शब्दाचं स्मरण होतं, पण ऐकलेला शब्द टिकून नाही राहत, कारण तो आकाशामध्ये विलीन होतो, कारण तो आकाशाचाच आहे. पण तो शब्द जर आपण लिहून घेतला तर तो मात्र अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरतो, म्हणून त्याला अक्षर म्हणतात. मला कुठून कुठे यावं लागलं. जे टिकून राहतं ते अक्षर आहे, एवढंच सांगायचं होतं मला, बाकी काही नाही. जे टिकून राहतं ते अक्षर आहे. म्हणून आपल्या अक्षराला अक्षर म्हणायचं नाही. असं अक्षरत्व पाहिजे त्याच्यात, टिकून राहणं. आता ज्ञानोबारांची अक्षर आहे, सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली. तुकोबारांचे शब्द आहे, गंगाराम पंतांनी लिहून घेतली, संताजी महाराजांनी लिहून घेतली. ही अक्षर झाली, याला अक्षरत्व आलं. नुसती अक्षर झाली नाही, ती त्याला अक्षरत्व आलं. हे लक्षात घ्या. जाऊ द्या. आता अक्षर म्हणजे न क्षरणार, न क्षरणार म्हणजे नित्य. मग नित्य म्हणजे काय तर कळत नाही. जे टिकून राहतं वगैरे वगैरे आपण म्हणतो. मग टिकून न राहणारं काय, टिकणारं काय, याचा विचार केला तर आपल्याला अक्षर शब्दाचा दुसरा अर्थ असा करावा लागेल, जे कार्य नाही ते. कारण जे जे कार्य म्हणून जन्माला येतं त्याला क्षरत्व आहे. नष्ट काय होतं? जे जन्माला येतं, जे निर्माण होतं ते नष्ट होतं. ज्याला निर्मिती नाही पण भाव आहे त्याला अक्षर म्हणतात. कारण निर्मिती नाही एवढा एकच लक्षण जर आपण केलं तर ख पुष्पाची निर्मिती नाही ना, त्याला निर्मिती नाही आहे. गंधर्व दुर्गाची निर्मिती नाही आहे. मग निर्मिती नाही म्हणून अक्षरत्व आहे असं नाही चालत, असं नाही चालत. वांझ्याची संतती वांगणे जैशी, ज्ञानोबारांनी चिंतन केलं. काय आहे त्याला? ती काय निर्मिती आहे का? मग त्यालाही अक्षरत्व द्यायचंय का? अहो, अत्यंताभाव नित्य असतो असं एक वर्णन आहे, एक विचार आहे. अत्यंताभावाची नित्यता सांगणार आहे. अत्यंताभाव, कारण कुठलाही अभाव नित्यच आहे तसं जर बघितलं तर. प्रागभाव नित्य नाही का? नित्यच आहे. प्रागभाव नित्य. अभाव म्हटलं की त्याला नित्यता येणार या ना त्या मार्गाने. मला आत्ता तिकडे जायचं नाहीये. प्रागभावाला नित्यता आहे. एखादी वस्तू आहे ती निर्माण झाली, अनादित्व आलं ना त्याला. अनादित्व आलं की नित्यता त्याच्या मागोमाग त्याला लागून येणारच की नाही. जाऊ द्या, काय करायचं ते. माझा मुद्दा काय झाला? जे जे जन्माला येतं ते ते नष्ट होतं. हा नियम मान्य आहे की नाही? बस एवढंच लक्षात ठेवा. जे जे जन्माला येतं ते ते नष्ट होतं. आमचा देह नष्ट होणार आहे की नाही? होणार आहे. का होणार आहे? कारण जन्माला आला म्हणून. म्हणून हा विचार मी आपल्याला सांगितला की जे म्हणजे जे कार्य नाही पण जे भावरूप आहे त्याला नित्य म्हणा. जन्मालाच आलं नाही, काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? असे अनेक दाखवता येतील. गंधर्व दुर्ग काय पडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे, ख पुष्पके वांझेची आले का, कैची जन्मपत्रिका, नवी निळी भूमिका, के कल्पुपा. 15वा अध्याय सगळा ह्याच्यातच आहे. अत्यंताभावात्मक जो पदार्थ आहे त्याला उत्पत्ती नाही पण भावरूपता नाही ना. वांझेची संतती, अरे एक सशाचं शिंग, कोणाचं? सशाचं शिंग जन्माला कधी दिसलं का? कधी कुणाला? म्हशीचं दिसलं की नाही? दिसलं. बैलाचं दिसलं की नाही? दिसलं. काय दिसले? काय शिंग दिसले. आता सशाचं शिंग कुणी पाहिलं का? बरं, त्याला पण नाही. कोणीच बघितलं. सशाचं शिंग कुणालाही दिसत नाही.
जन्माला आलं का? नाही. मग सशाच्या शिंगाला नित्य म्हणता का? नाही ना, त्याला भावरूपता असावी लागते. उत्पत्ती नसावी पण भावरूपता असावी तर त्याला नित्य म्हणा. आणि असं नित्य एकच आहे परब्रह्म, की ज्याला उत्पत्ती नाही, त्याला उत्पत्ती नाही पण भावरूपता आहे. अज पुढे येणारा शब्द आहे. म्हणून त्याला अक्षर कशाला म्हणा? जे कार्य नाही ते पण नित्य आहे ते, त्याला म्हणा अक्षर. न क्षरणार, कारण जगतामधले सगळे पदार्थ क्षरणारे. मग ते 6 विकार त्याला कसे लागतात, त्याचं काय होतं ते 12 भानगडी आहेत त्याच्यात. काय सांगत बसायचंय त्याच्यात? काय टिकलं जगतामध्ये? काही टिकत नाही, काही टिकत नाही. पंचमहाभूतापासून बनलेला देव. टिकावा वाटणं वेगळं आणि टिकणं वेगळं. आम्हाला हा टिकावा असं वाटतं. जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये, पण उपजेते नाशे. हे खरं. मग खरं काय? अविनाशी काय? उपजेते नाशे ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. अक्षर त्याला म्हणा. की बाकी सगळ्या अनित्य, सगळा अनित्य असणारा व्यवहार ज्या नित्यतेच्या अधिकरणावर राहतो त्या अधिकरणाला अक्षर असं म्हणतात. कारण जे जे जन्माला येतं, जे जे इंद्रियाला दिसतं, ज्याच्यामध्ये परिवर्तन आहे, ज्याच्यामध्ये बदल आहे, ते सगळं नष्ट होणार आहे. मग ह्याच्यामध्ये काय घ्यायचं? सगळं घ्या. परब्रह्म सोडून सगळं घ्या. वेदांतांनी तर मायेला भावरूपता दिली नाही. लक्षण भावरूप केलंय तिचं, पण भावरूप हे मायेचं केलेलं लक्षण समजण्याकरता आहे. माया भावरूप नाही आहे. मायेला भावरूपता देता वेदांताच्याच ग्रंथामध्ये मायेचं भावरूप म्हणून एक लक्षण केलंय. माया कशी आहे? भावरूप आहे, अनादि आहे, भावरूप आहे, केलं लक्षण. पण तिची भावरूपता मग ब्रह्मज्ञानानंतर दाखवा. ब्रह्मज्ञानानंतर माया दाखवा ना. अरे भगवान गोकुळात आले तर मायेला उचलून घेऊन जावं लागलं. मग आमच्या गोकुळात ज्या दिवशी भगवान येतील त्या दिवशी माया कुठे राहील? तिला निघून जावंच लागेल की नाही? कुठे जाईल? जिथे जायचंय तिथे जाईल. आम्हाला काय करायचंय? ती जाईल भगवत स्वरूपामध्ये, जिथून आली तिथं जाईल. कारण माया म्हणजे हे भ्रमाचे महाद्वीप. ज्ञानेश्वर महाराजांनी मायेचं लक्षण करताना ज्ञानोबरांनी केलेलं लक्षण काय? माया कशाला म्हणतात? माया म्हणजे काय? जगद रूपानं जाणवते, दिसते, पण वास्तविक तिचं स्वरूप सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगाप्य उभयात्मिकानो, महद्भूता अनिर्वचनीय रूपा. आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये लक्षण केले. अव्यक्त नामनी परमेश शक्ती ही अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा, कार्यानुमेया सुधीव माया यया जगत सर्वमिदं प्रसूयते. कुठे तिची भावरूपता कुणी सिद्ध केली? दाखवा. नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखीजे, विश्वाईसे म्हणजे तरी ते माया. ज्ञानोबा बोलतात ज्ञानेश्वरी मध्ये. कितीतरी प्रमाण. मी एवढ्याच करता आपल्याला सांगतो की परब्रह्म सोडलं तर या जगतामध्ये सगळं क्षर आहे. सगळं क्षरत्वाला प्राप्त होणार आहे, सगळं निवृत्त होणार आहे, सगळं नष्ट होणार आहे, काहीही टिकणार नाही. आता काही टिकणार नाही हे आता जे 6 विकार सांगितले ना, जे 6 विकार सांगितले देहाच्या ठिकाणी, कार्याच्या ठिकाणी, म्हणून मी एक सरळ लक्षण म्हणून मी आपल्या समोर केलं की जे जे कार्य आहे ते क्षर आहे. जे कधीच कुणाचं कार्य झालं नाही, कधीच कुणाचं कारणही नाही, आणि ज्याला भावरूपता आहे त्यालाच अक्षर असं म्हणतात. हे अगदी सरळ साधं लक्षण मी आपल्या समोर ठेवलं. जगत राहणार आहे का? नाही राहणार आहे. का नाही राहणार आहे? कारण ते कधीतरी निर्माण झाले. कधी निर्माण झालं आम्हाला माहित नाही, पण त्याची निर्मिती आहे. कारण त्याचा विभाग आहे. ते कुणापासून तरी काहीतरी उपादानापासून निर्माण झालेलं आहे. उपादानापासून निर्माण झालेल्या कार्याची कार्यरूपानं असणारी अवस्था हा कालांतराने ते कारण रूपामध्ये विलीन होईल. पण ज्या वेळेला ते कारण रूपामध्ये विलीन होईल आणि त्या कारणामध्ये आता ते मातीपासून मडकं झालं, मडकं फुटलं आणि त्याची माती झाली.
मातीपासून निर्माण झालं म्हणून मातीमध्ये विलीन झालं. ज्याच्यापासून जे निर्माण होतं ते त्याच्यामध्ये विलीन पावतं. उपनिषदाने या संबंधामध्ये चिंतन करताना काय सांगितलं की हे सगळं जग कशापासून निर्माण झालं? जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी वगैरे वगैरे आपण बोलतो. ज्याच्यापासून निर्माण झालं त्याच्यामध्ये विलीन होईल की नाही? माती मडकं किती जरी स्वतंत्र वाटत असलं तरी त्याला स्वसत्ता नसते. कार्य रूपामध्ये जरी ते आलेलं दिसत असलं, कारणापासून भिन्न वाटत असलं तरी त्याची स्वतंत्र सत्ता सिद्ध होत नाही. सत्ता असते ती कारणाचीच असते. सत्ता कुणाची आहे? कारणाचीच सत्ता आहे. कार्याची स्वतंत्र सत्ता नाहीये. कार्याची उपयुक्तता असते, सत्ता नसते. सत्ता कारणाची असते, कार्याची उपयुक्तता मान. मातीपासून मडकं झालं याच्यात सत्ता मातीची आहे, सत्ता मातीची आहे आणि मडक्याची उपयुक्तता आहे. नुसती माती घरामध्ये ठेवून पाणी भरून ठेवता येत नाही, त्याच्याकरता त्याचं मडकंच व्हावं लागतं. पण मडकं जरी असलं तरी त्याच्यावर सत्ता मडक्याची स्वतःची नाही आहे, ते माती कारण त्याच्यापासून ते बनले. आणि कारण उपादान कारण हे कार्यामध्ये नित्यानुगत असतं. या नियमाप्रमाणे सत्तेचा विचार करताना तिथं करावा लागतो. असो, हे सगळं आता मडकं निर्माण झालं, कधी ना कधीतरी फुटल की नाही? कोणतंही मडकं, मी मातीचंच म्हणत नाही. अरे ज्ञानेश्वर महाराजांनी याला घटच म्हटलं की सर्वा घटी राम देहा देही एक म्हटलं की नाही? याला देहाला घटच म्हटलं ना. हा घटच आहे. हा घट कधीतरी फुटणार की नाही? फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली, तुकोबारायांनी म्हणून दाखवलं ना, वर्णन केलं. हा घट कधी ना कधीतरी फुटणार आहे. देहभाव कधी ना कधीतरी जाणार आहे. महावाक्यजन्य बोधाने हा देहभाव निवृत्त होणार आहे. देह नोहे मी हे सरे हा अनुभव घ्यावा लागणार आहे ज्ञानानं कधी ना कधी, आणि तो घेता येतो. म्हणून देह जरी झाला, जगत जरी झालं तरी आज ना यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. उपनिषदाने काय चिंतन केलं? यतो वा इमानी भूतानि जायन्ते याच्यापासूनच ना, येन जातानि जीवन्ति याच्याच आधारावर ना. पण या दोन्ही लक्षणापेक्षा यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व हे लक्षण ब्रह्माचं खरं लक्षण आहे. असं आहे. आता हे काय असतं एक लक्षात घ्या. कारणाचं लक्षण ज्याच्यापासून कार्य उत्पन्न होतं असं जर केलं ना तर ते अर्धवट लक्षण होतं. कारण कशाला म्हणतात? ज्याच्यापासून कार्य उत्पन्न होतं त्याला कारण म्हणतात. पण हे अर्धवट झालं, हे परिपूर्ण लक्षण नाहीये. कारणाचं परिपूर्ण लक्षण करायचं असेल तर ज्याच्यापासून कार्य उत्पन्न होतं त्याला कारण म्हणण्यापेक्षा ज्याच्यामध्ये कार्य विलीन होतं त्याला कारण म्हणा, हे जास्त जास्त काटेकोर लक्षण. कारण उत्पत्तीमध्ये आपल्याला उपादान कारणाबरोबर निमित्त कारणाचा विचार करावा लागेल की नाही? मातीपासून मडकं झालं म्हणून माती हे मडक्याचं कारण आहे, बरोबर आहे. पण नुसती माती स्वतःहून आली काय? स्वतः मडकं झाली का? त्याला कुणीतरी कुंभार लागणार, त्याला ती माती आणून देणारं कुणीतरी गाढव लागणार, ती माती चाळून द्यायला कुंभाराची बायको लागणार, ती माती भिजवण्याकरता पाणी लागणार, त्या मातीचा गोळा करून झाल्यानंतर त्याला चाकावर ठेवण्याकरता चाक लागणार, त्या चाकाला गती देण्याकरता कुंभाराच्या हातात काठी लागणार, ती माती त्याच्या मडकं झाल्यानंतर ते मडकं काढून भाजण्याकरता आवा लागणार, त्याच्याकरता कचरा लागणार आवा पेटवण्याकरता. सांख्य दर्शनाने निमित्त कारणाची असंख्य निमित्त कारण असंख्य असतात, उपादान कारण एक असते. निमित्त कारण सांख्य दर्शनाने सांगितलं तो कुंभार त्या मातीपासून मडकं बनवतो, म्हणून तो कुंभार जर निमित्त कारण असेल तर त्या कुंभाराला जन्म देणारा त्याचा बाप लागतो, तोही निमित्त कारण. आणि तो बाप जन्माला यावा याच्याकरता त्याचा बाप लागतो, या निमित्त कारण. किती कारण सांगाल अशी तुम्ही? निमित्त कारणाचं अनंतत्व असतं, उपादान कारणाचं एकरूपत्व असतं. म्हणून ज्ञानोबारायांनी म्हटलं एवढी सगळी कारण तुम्ही विचारात घेऊच नका.
ज्ञानोबा काय म्हणतात, भूमी आतोनी स्वयंभ, काय घडे गाडगे याचे निगती कोंब, तेथ कुलाल मतीचे गर्भ उमटले. फार गोड भाषा ज्ञानोबा यांनी वापरली. अरे जमिनीतून काय घडे गाडग्याचे कोंब निघतात काय? असं नाही होत. मग तिथे काय लागतं, कुलाल मतीचे गर्भ उमटले की. निमित्त कारणाची परिसमाप्ती कुलाल मतीतच आहे, तेवढीच घ्या. कारण अनंत देता येते. पण ज्या, आता माझा मुद्दा काय आहे, कारण कशाला म्हणावं ज्याच्यापासून कार्य उत्पन्न होतं. पण हे त्या कारणाचं अर्धलक्षण झालं असं मी म्हणतोय. का म्हणतोय, कारण कारणापासून कार्य उत्पन्न होतं हे खरं आहे. ज्याच्यापासून कार्य उत्पन्न होतं त्याला कारण म्हणा, हेही बरोबर आहे. मग मातीपासून घट निर्माण झाला म्हणून माती हे घटाचं कारण आहे, हेही बरोबर आहे. पण मातीपासून घट निर्माण झाला तर एकट्या मातीपासून झाला का? नाही. त्याला कुंभार लागणार, त्याला गाढू लागणार, त्याला अमुक लागणार, त्याला चाक लागणार, त्याला काठी लागणार, त्याला पाणी लागणार, हे सगळं लागणार. आणि मग कुंभाराकडून त्या मातीपासून मडकं होणार. म्हणजे निर्मितीचा विचार करताना, कारणाचा विचार करताना आपल्याला या सगळ्यांना गृहीत धरावं लागणार आहे. पण ज्या वेळेला ते मडकं फुटून मातीत जाईल तेव्हा दुसऱ्या कोणत्या कारणाचा विचार करता सांगा? कुंभाराचा विचार करता, तिथं पाण्याचा विचार करता, गाढवाचा विचार करता, बायकोचा विचार करता त्याच्या? नाही ना. या कशाचाच विचार, चाकाचा विचार करता, काठीचा विचार करता? नाही. मग ज्याच्यापासून कार्य निर्माण होतं त्याला कारण म्हणा, याच्यापेक्षा ज्याच्यामध्ये ते कार्य विलीन होतं त्याला कारण म्हणा, हे जास्त काटेकोर लक्षण आहे कारणाचं. निर्मिती होण्याकरता उपादानाबरोबर निमित्त लागतं, पण लय पावण्याकरता निमित्ताची गरज नाही, फक्त उपादान पुरत असतं, फक्त उपादान पुरतं. म्हणून अक्षरत्व त्याला म्हणा ज्याच्यामध्ये सगळ्या क्षराचं सगळे क्षर ज्याच्यामध्ये विलीन पावतात त्याला अक्षर असं म्हणा. मग क्षर काय आहे? परब्रह्म सोडून सगळं क्षर आहे. सगळं नष्ट होणार आहे. आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधीतरी. आद्य वा अब्द शतांते वा मृत्युर्वयी प्राणीनाम ध्रुवः, भागवताने बोलून दाखवले. दशमस्कंद बघा आपण, भागवताने हे बोलून दाखवलं. आम्हाला असं वाटतं की आम्ही मरू नये, पण येणारच आहे, कधी ना कधीतरी येणार. आज ना उद्या, उद्या ना परवा, पण मरण आहे, निश्चित आहे, मरावं लागणार आहे. हे कधी ना कधीतरी नष्ट होणार आहे. सगळ्याला काल ग्रहण करणार आहे. कालाची मर्यादा प्रत्येक पदार्थाला आहे आणि म्हणून प्रत्येक पदार्थाचा जर नाश होणार असेल, प्रत्येक पदार्थाचं कारणामध्ये विलीनीकरण होणार असेल, प्रत्येक पदार्थाचा बाध होणार असेल, प्रत्येक पदार्थाचा लय होणार असेल, प्रत्येक पदार्थाचा नाश होणार असेल, तर हा बाध असो, हा लय असो अथवा हा नाश असो, हे ज्याच्या मध्ये होणार आहे त्याला अक्षर असं म्हणतात. अक्षर पदाचं विवरण मी थोडं उलट्या बाजूनी करतोय. अक्षर म्हणजे न क्षरणारं, म्हणजे ज्याला स्वतःला नाश नाही. पण ज्याला स्वतःला नाश नाही असं म्हणून चालत नाही. ज्या सर्वाचा ज्याच्यामध्ये नाश होतो त्याला अक्षर म्हणा, असं उलट बोलतोय समजण्याकरता. हे लक्षात घ्या. अक्षर त्या, कारण मी पुन्हा एकदा तेच सांगतो, जगामध्ये असा पदार्थ दाखवा ना की जो निर्माण झालाय पण ज्याला नाश नाहीये. परमात्मा जन्माला आले म्हणून परमात्म्याला नाश मानायचं का? असं काही नाहीये. तुम्ही सगुण विग्रहाचा जरी विचार केला तरी त्याचा नाश नाहीच आहे ना. सगुण विग्रहाचा नाश आहे का? नाही. निर्गुणाचा तर सोडूनच द्या. भगवान श्रीकृष्ण श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता अवताराला आले. त्याच्या पूर्वी भगवान श्रीकृष्ण नव्हते काय? होतेच ना, होतेच की. भगवान श्रीकृष्णांच्या तळपायाला बाण लागला आणि भगवान निजधामाला गेले. आता भगवान श्रीकृष्ण नाहीत का? आहेत ना, आहेत. देहानी आहेत, नामानी आहेत, तोच देह. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, निळोबरायांना भेटले की नाही पुन्हा? तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, आपल्या कन्येला भेटले की नाही पुन्हा? मग हे वैकुंठाला गेले म्हणजे काय झालं? काय मरण पावले का? नाश झाला त्यांचा? नाही. त्यांना अक्षरत्व आहे. आणि अक्षरत्व हे क्षरत्वाच्या सापेक्षत्वाने घ्याल तर क्षरत्वही नाही, त्यांना अक्षरत्वही. क्षरा अक्षरा वेगळा, तुका होवोनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे.
म्हणून क्षरत्वाच्या सापेक्षत्वानं जे अक्षरत्व येतं, आपण चिरंजीव अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः असं म्हणतो की नाही. याच्यात मारुतीराय आणि व्यास महर्षी सोडले ना तर बाकी सगळे चिरंजीव सापेक्ष चिरंजीव आहे. हे निरपेक्ष कोणी नाही. अश्वत्थामा हा आपल्याला चिरंजीवाच्या यादीत पहिलं नाव अश्वत्थाम्याचं, पण हा अश्वत्थामा चिरंजीव आहे म्हणजे काय, हा काय कायम राहणारा नाही आहे. आपल्यापेक्षा जास्त आयुष्य एवढंच आहे. आपण 100-1 वर्षात मरू, तो 5000 वर्ष राहिलाय, अजून एक 5000 राहील, पण मरल एवढं नक्की, कधी ना कधीतरी जाणार. मारुतीरायाला मरण नाही, अक्षरत्व. व्यास महर्षी अक्षरत्व, यांना मरण नाही. बाकीच्या सगळ्यांना आज ना उद्या कधीतरी आहे. म्हणून आम्ही ज्यांना अक्षर म्हणतो, आम्ही ज्यांना चिरंजीव म्हणतो, त्या चिरंजीवाला अर्थ नाही. चिरंजीव पद पावावयासी आन उपाय नाही, ते चिरंजीव पदामध्ये बघा नाथ महाराजांच्या, तिथं चिरंजीवत्व खरंय. हे एखाद्याला आपण म्हणतो चिरंजीव म्हणून, आशीर्वादही देतो, चिरंजीव भव, तू झालायस काय, नाही मग नको देऊ आशीर्वाद. आपण चिरंजीव नाही, दुसऱ्याला चिरंजीव भव म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे, काही नसतं असं. हे लग्न कार्यामध्ये लोक तिथं जातात आणि वर जाऊन त्या वधूवरांना शुभेच्छा देतात, तुमचा गृहस्थाश्रम सुखाचा व्हावा. तुझा झालाय का, झालाय का, नाही ना, मग त्याला विनाकारण शाप देऊ नको. कसं होईल, काय कसं होईल सांगा ना. ज्याचा झाला नाही तो हो हो म्हणतो, त्याला काय अर्थ आहे, याला अर्थ नाही, याला अर्थ नाही. मी कशा करता बोलतो, अक्षरत्व जे परमात्म्याचं ज्ञानोबारायांनी सांगितलं, ते अक्षरत्व क्षरत्वाच्या सापेक्षत्वानं नाही, ते निरपेक्ष अक्षरत्व आहे. पण त्याची निरपेक्षता आपल्याला कळत नाही, म्हणून क्षरत्वाच्या सापेक्षत्वानं लक्षात घ्यावं लागतं. ही आपल्या विचाराची मर्यादा. आम्हाला निरपेक्ष कळत नाही, आम्हाला सुख निरपेक्ष कळत नाही, म्हणून दुःखाच्या संबंधानं सुखाचा विचार करावा लागतो. नाहीतर सोलीव जे सुख अतिसुखाहुनी, हे तुकाराम महाराज म्हणतात, ते सोलीव सुख आम्हाला केव्हाच कळालं असतं. आम्हाला कळत नाही, कळत नाही. याच्या करता म्हणून पहिल्यांदा क्षरत्व सांगावं लागतं. मग क्षर काय आहे, तर सगळंच क्षर आहे. जे जे कार्यरूप आहे, पंचमहाभूतापासून ज्याची निर्मिती आहे, ज्याला काहीतरी उपादान कारण आहे, ज्या कारणामध्ये त्याचा लय होणार आहे, त्या सगळ्याला क्षरत्व येतं. आणि त्याला क्षरत्व येतं म्हणूनच त्याला अनित्यत्व येतं. म्हणून अक्षर पदाचा अर्थ करताना क्षर न पावणारं म्हणजे कार्यरूप नसणारं म्हणजेच नित्य आहे, ते परब्रह्म आहे असं वर्णन. आता नित्य आहे म्हणजे काय, नित्य आहे म्हणजे सतत आहे. नित्य शब्दाचा अर्थ सतत असा आहे. आत्मा या शब्दाचं निर्वचन करताना ज्या ज्या धात्वार्थानं आत्मा शब्दाचं निर्वचन केलं, त्याच्यामध्ये संतत भावाचा विचार आलाय. आत्ता सांगत नाही. पण नित्य आहे म्हणजे काय आहे, एकनाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये नित्य पदाचा विचार करताना 5 अंगानं केलाय. नित्य कशाला म्हणतात, त्याच्यात त्यांनी सांगितलेली नित्यता ही वेगवेगळ्या संबंधाने आहे. पण नित्यतेचं एक लक्षण त्यांनी फार चांगलं केलंय, जे आपल्याला उपयोगाला येऊ शकतं विचाराच्या दृष्टीने. तेवढं एक लक्षण सांगतो. नित्य कशाला म्हणतात, नाथ महाराजांनी असं म्हटलंय की एखाद्या पदार्थाचा विचार करताना त्या पदार्थाच्या भूतकालाला, त्या पदार्थाच्या वर्तमानाला आणि त्या पदार्थाच्या भविष्याला जिथं नाही शब्द लागत नाही, त्याला नित्य म्हणतात. नित्यत्वाचं लक्षण काय केलंय पहा. ज्या पदार्थाच्या भूत, वर्तमान अथवा भविष्य कालामध्ये त्या पदार्थाला नाही शब्द लागत नाही, त्याला नित्य असं म्हणा. आता उदाहरणाने पहा, माझा देह जन्माला येण्याच्या पूर्वी होता का, नाही, म्हणजे भूतकालात नाही शब्द लागला म्हणून देह नित्य नाही. माझा देह प्राणोत्क्रमण झाल्यानंतर राहणार आहे का, नाही, त्याला भविष्यात नाही शब्द लागला म्हणून त्याला नित्य म्हणू नका. वर्तमानात आहे त्याची चिंता करू नका.
वर्तमानात राहू द्या, पण ज्याला प्रारंभ नाही आणि ज्याला अंत नाही, काय करता त्याला? ब्रह्मगिरी उनी नरिगे, कीर समुद्री ही नरिगे, येर मध्ये दिसे ते वाऊगे मृगांबू जैसे. ज्ञानोबांनी चिंतन काय केलं? आता ही गंगा आहे ना, ब्रह्मगिरीवरून उगम पावते, तिथून खाली त्र्यंबकेश्वराला येते, तिथून नाशिकला येते, तिथून पुढं नांदेडला जाते, अमुक करत करत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तिला उगम आहे, तिला शेवट आहे. मृगजळाची नदी कुठून उगम पावते? बरं, कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? पण मध्ये दिसते की नाही, म्हणून खोटी आहे. म्हणून खोटी आहे. जिला उगम नाही, जिला अंत नाही, पण मध्ये दिसतं उगम आहे, त्याला मिथ्या म्हणा, त्याला खोटं. येर मध्ये दिसे ते वाऊगे मृगांबू जैसे. मध्ये, येर मध्ये जे प्रतिभासे, ज्ञानोबांची भाषा, प्रतिभास हा मध्येच असतो, प्रतिभासाला आदी अंत नसतो. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान, है ना, तुकोबराय बोलतात. कितीतरी प्रमाण अशी आपल्याला देता येतील. आता आपला देह पूर्वी नव्हता, त्याला प्रागभाव आहे, त्याला प्रध्वंसा भाव आहे. प्रागभाव आणि प्रध्वंसा भावाच्या मध्ये जर अनुभूती येत असेल तर त्याला सत्यता देण्यात, नित्यता देण्यात, अक्षरत्व देण्यात अर्थ नाही. कुठलाही पदार्थ आपण असा घ्या, त्याला भूतकाळात तरी नाही शब्द लागेल, वर्तमानात तरी लागेल, नाहीतर भविष्यात तरी लागेल. भविष्यात तरी लागेल. एखादा मनुष्य मागे होता की नाही? होता. आत्ता दिसतोय का? नाही. पण मागे केलेल्या कर्मानं पुढे येणार आहे की नाही? येणार आहे. मग त्याला भूतकाळात लागला नाही, भविष्यात नाही शब्द लागला नाही, पण वर्तमानात लागला ना, मग त्याला अक्षर म्हणू नका. मग त्याला अक्षर म्हणू नका. आता परमात्म्याचं चिंतन करा. परमात्मा जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वी होते की नाही? होते का नाही? होते ना. सदैव सौम्य इदमग्रासीत एकमेवा द्वितीयं तदैक्षत बहुस्याम प्रजायेय इति. सत इदम अग्र सत एव आसीत. हे सौम्य, इदम अग्र सत एव आसीत. या जगताच्या आरंभी फक्त सतच होतं, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही. कानोबा तेरे तेरे ते. या जगताच्या आरंभी परमात्म तत्व होतं की नाही? होतं. त्याच्यापासूनच ही निर्मिती झाली. कारण आता त्याचा विचार पुष्कळ आहे वेदांत दृष्टीने. या जगताच्या आरंभी परमात्म तत्व नव्हतं असं जर आपण मानलं तर परमात्म तत्व नव्हतं हे कुणाला कळलं? ज्याला कळलं तो होता की नाही, त्यालाच परमात्मा म्हणतात. कारण वस्तूचा भाव आणि अभाव या दोन्हीलाही साक्षी लागत असतो. साक्षीचं साक्षीत्व हे त्या वस्तूच्या भावाभावाला सिद्ध करत असतं. वेदांताचे नियम आहे. पंचदशीतलं नाटकदीप नावाचं नवं प्रकरण बघा, त्याच्यामध्ये हा विचार सगळा. त्याला साक्षी लागतो, भावालाही साक्षी लागतो, अभावालाही साक्षी लागतो. त्यांनी ते उदाहरण दिले. आता इथं कार्यक्रम होतच असतील ना, इथं रंगमंच आहे, एक दिवा लावलेला आहे. या दिव्याच्या साक्षीत्वानं मी प्रवचन करतो, तुम्ही ऐकताय, मोठी मंडळी बसलेली आहे, दिव्याचं साक्षी आहे, त्याला साक्षी आहे. त्यानंतर प्रवचन झालं, तुम्ही उठून निघून गेला, मी उठून निघून गेलो. आता या सभा मंडपात, या सभागृहामध्ये कोणी नाही आहे. तर कोणी नाही यालाही कोणीतरी साक्षी लागतो, आणि कोणीतरी आहे यालाही कोणीतरी साक्षी लागतो. दिवा हा साक्षी आहे. आपला अभाव आणि आपला भाव हे याच्या साक्षीत्वानं सिद्ध होत असतं. तसं या जगताच्या आरंभी काहीच नव्हतं हे कुणाला तरी कळावं लागतं, तर काही नव्हतं याला अर्थ राहतो. मग हे ज्याला कळालं त्याला साक्षी म्हणतात. तो साक्षी आहेच आहे. जगताच्या आरंभी परमात्मा होता की नाही? होता. बरं, जगत निर्माण झाल्यानंतर परमात्मा आहे की नाही? आहे. कशावरून? काय उत्तर? जगत निर्माण होण्याच्या पूर्वी परमात्मा होता की नाही? होता. जगत निर्माण झाल्यावर परमात्मा आहे की नाही?
आहे. कशावरून? कारण आपण आहोत म्हणून. सरळ आहे ना. जर तो नसता तर आपण कशाच्या आधारावर राहिलो असतो? जगत निर्माण, कारण या जगतामध्ये एक व्यवस्था आहे. या जगतामध्ये काही कार्यकारण भाव आहे. या जगतामध्ये कर्म आणि कर्माची फलं योग्य रीतीने दिली जात आहेत. ज्या अर्थी या जगतामध्ये प्रारब्धाचा भोग आहे, ज्या अर्थी या जगतामध्ये एक ऋतुचक्र आहे, ज्या अर्थी या जगतामध्ये प्राणी श्वासोश्वास घेत आहेत, ज्या अर्थी या जगतामध्ये काहीतरी कर्माचा विवक्षित परिणाम प्रत्येकाला भोगावाच लागतो आहे, ज्या अर्थी या जगतामध्ये सौंदर्य आहे, ज्या अर्थी या जगतामध्ये एक चलनवलन आहे, आणि ज्या अर्थी ही जगत प्रक्रिया चालू आहे, त्या अर्थी हे जगत असताना देव आहे. नाहीतर हे काहीच राहिलं नसतं. नाहीतर काही राहिलं नसतं. या जगतामध्ये हे सगळं आहे. आपण नेहमी सांगतो, अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य जन्म स्थिति भंगम यत् कारणात् तद् ब्रह्म सर्वज्ञात सर्वशक्ते यत् कारणात् तद् ब्रह्म. हे सगळं आहे की नाही? जगतामध्ये सौंदर्य आहे की नाही? त्या अर्थी देव आहे. या जगतामध्ये चलनवलन, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जगाते चाळीत. कारण या सगळंच आहे. आधीचे दोन ओवे आपण पहा. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी हे आज्ञा माझी. चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलविते हरिवेण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. माणसाची देव चालवी अहंता वगैरे वगैरे, हे वृक्षाचे पान आले त्याची सत्ता वगैरे सगळं चालत त्याच्यामध्ये. हे सगळंच आहे. ज्या अर्थी या जगतामधल्या प्रत्येक जीवाला मी आहे याचं भान आहे, त्या अर्थी या जगतामध्ये परब्रह्म आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. बरं झालं. जगत निर्माण होण्याच्या पूर्वी परमात्मा आहे, भूतकालात नाही शब्द लागला नाही. जगत असताना परमात्मा आहे, वर्तमानात नाही शब्द लागला नाही. आणि हे सगळं जगत जेव्हा निवृत्त होईल त्यावेळेला काय शिल्लक राहील? परमात्माच शिल्लक राहील. म्हणून भविष्यातही ज्याला नाही शब्द लागत नाही त्याला अक्षर असं म्हणतात, त्याला नित्य असं म्हणतात. अक्षर शब्दाचा अर्थ आहे नित्य, क्षर न पावणारं, नष्ट न होणारं, कार्यरूप नसणारं आणि भावरूप असणारं, असं याला मिळून अक्षर अशी संज्ञा दिली जाते. मग हे अक्षर कसं आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे अनाख्येय आहे. पुढच्या पदाकडे जातो. हे संपवायचंच आहे तर पुढच्या पदाकडे जातो. अक्षरम अनाख्येयम. अनाख्येय म्हणजे ज्याच्याबद्दल बोलता येत नाही. मग ज्याच्याबद्दल बोलता येत नाही त्याच्याबद्दल काय बोला? जर ज्ञानोबा आहे त्याला अनाख्येय म्हणताय तर आपण किती वेळ बोलायचं? म्हणून हे अनाख्येय कसं आहे हे उद्याला पाहू. आता काही बोलता येत नाही, आपली वेळ संपली. हे अनाख्येय, आनंद, अज, केवळ, श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतमाश्रय या सर्व पदाचा विचार करायचा आहे. तो विचार उद्याच्या संध्याकाळच्या शेवटच्या सत्रामध्ये आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये या श्लोकाचा संपूर्ण विचार संपवण्याचा विचार आहे. जमलं तर 5ही श्लोक संपवण्याचा विचार आहे. पण जेवढं होईल तेवढं मी मला जेवढं झेपेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. तो विचार उद्या. कुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.